बनी थोडस खाऊन घे. खाऊन घे. अरे काय तुझी आई आहे ना, ती चिनूकडे आहे ना, तुला खायला द्यायला विसरली. अरे ते म्हणून पण आता तो तरी काय करणार आहे बिचारा. मोठ्या मुलाचं कर्तव्यच असतं ते आईवरचा ताण कमी करायचं, हो की नाही. अगं पण म्हणजे बनीला काही खायलाच द्यायचं नाही, हे खूप झालं हा वहिनी. इट्स ओके आजी, चिनूला बरं नाहीये ना, पण नाही तिच्यासोबत आहे. बाई ग किती समजूतदार बाळ आहे खरंच. ये मी तुला भरवते ये. नको आजी. ए असं नाही बोलायचं बाबा. काही झालं तरी अन्नावर राग काढायचा नाही. थोडस जेव शहाण्या मुलासारखं. आ कर. आ आ आ आ आ. जयश्री आजी, अगोदर मला तुमची खूप भीती वाटायची, पण तुम्ही खूप चांगले आहात. कसं शहाणं आहे ग तू. एकटाच बघ असं म्हणणारा, नाही तर सगळ्या घरांनी तर मला विलनच करून टाकलंय. तुम्हाला बाबा ओरडला म्हणून तुम्ही माझ्या आईवर रागावलायत का? नाही रे, मला का राग येईल तुझ्या आईचा. बरं सांगू का, मला तुझ्या आईची दयाच येते. बिचारी किती त्रास होतो बिचारीला. त्रास? बघ ना, आता तिला चिनू मनूचं करावं लागतं. त्या दोघी जणी तिला बिचारीला आई म्हणतच नाही. परत तुझ्या आजी आजोबांचं टेन्शन, घरची कामं. काही वेळेला ना बिचारीला जेवायला पण वेळ मिळत नाही, जेवतच नाही ती. आणि त्यात तू म्हणजे तुझ्याकडे पण लक्ष द्यायला लागतं ना तिला. पण मी तिला मुद्दाम त्रास नाही देत ना. अरे ते आहेच रे, पण आता काय आहे ना, जेव्हापासून तू या घरात आलायस ना तेव्हापासून काही ना काहीतरी होतच आहे. आता त्याच दिवशीच बघ ना, तू शाळेत अडकला होतास है ना, त्या दिवशी तिला फिरायला जायचं होतं, पण नाही ना जाऊ शकली. मला म्हणाली रे ती, बघा ना आत्या, इतकी मी राबते सगळ्यांसाठी, पण साधं फिरायला पण मला जाता येत नाही. म्हणजे सगळा प्रॉब्लेम होतो बनीमुळे. आई असं म्हणाली? हो रे, स्वतः माझ्याजवळ बोलली ती तसं. आपण तू तिला विचारू नकोस हा, आपलं सिक्रेट आहे हे. हा नाही नाही असू दे, नाही तर वाईट वाटेल रे तिला. आईच्या वेळेला तुला सांगू का, मला तुझ्या आईची काळजीच वाटते. ह्या सगळ्या ताण तणावामुळे ती आजारी बिजारी पडली तर. नाही नाही असं नाही होणार, नाही पडणार त्या घरी. अरे अशी कशी नाही पडणार मला सांग. एवढं 3-3 लोकांचं करायचं म्हणजे काय खायचं काम असतं का, हो की नाही ग वहिनी. हो तर केवढा त्रास होतो माहितीये तुला. आता तुझा भास्कर काका हा मोठा मुलगा आहे की नाही माझा, तुझ्यापेक्षा लहान होता तो, तेव्हापासून केवढी कामं करायचा घरामध्ये. आपले आपण कपडे धुवायचा, ब्रेकफास्ट करायचा, तुझ्या आकाश बाबाचा अभ्यास घ्यायचा आणि अखिलला भरवायचा सुद्धा. बापरे, मला तर अजून शाळेची तयारी पण करता नाही येत. त्या दिवशी बघितलं ना काय झालं. हो आम्ही बघितलं, आता तूच बघ. म्हणजे तुझ्या आईला सगळं करावं लागतं ना, तुझं तुला काही करता येत नाही, त्याच्यामुळे तुझी काळजी वाटते. पण एवढ्या सगळ्यांचं करायचं म्हटलं की तुझ्याकडे दुर्लक्ष होणार रे. सख्खी आई पण तुझ्याकडे दुर्लक्ष करते, बाप तर काय सख्खा नाहीच आहे. कशाला बोललात तुम्ही. त्याला वाईट वाटले ना, आपलं ठरलं होतं ना सांगायचं नाही. हो वहिनी, आता काय करायचं. काय सांगायचं नव्हतं मला. आता काय बोललात तर. असं म्हणतेस. बरं बनी, तुला खरं सांगायचं नव्हतं, पण आता सांगते. काय? तो आकाश आहे ना, तो तुझा खरा बाबा नाहीये. काय? म्हणजे तुझ्या आईशी आकाश बाबाचं लग्न झालंय म्हणून तो तुला आपला मुलगा मानतो. नाही नाही, आहे तो माझा बाबा. माझी आई कशी चिन्मयची आई आहे, तसा तो पण माझा बाबा आहे.
वहिनी भोळा ग भोळा, मला सांग, तुझी आई चिनू मनूचे जसे लाड करते तसा तुझा तो बाबा तुझे लाड करतो का? डोमलाचे लाड. एक दिवस त्याला तुला वेळ देता आला नाही. तेच ना. चिनू आजारी पडली ना म्हणून तो आला नाही. तो करतो ना माझे लाड. कधी केले सांग? सांग सांग कधी केले? नाही तरी पण तो माझा बाबा आहे, त्याने सांगितलंय मला. हे बघ, मला एक सांग, बाबा तो आपल्या मुलांबरोबर त्यांच्या लहानपणापासून असतो, हो की नाही? आता तुला दाखवते, हा फोटोच दाखवते. हे बघ, हे बघ, त्या चिनू म्हणून नुकत्या जन्मल्या बाबाचा फोटो आहे त्या दोघींबरोबर, है की नाही? हे बघ, त्यांचा 1 वर्षाचा वाढदिवस. बाबा आहे की नाही? आता हे बघ, ते पहिल्यांदा स्विमिंगला गेल्या होत्या, त्यांच्या बरोबर आहे की नाही फोटो? आणि एक दिवस तो त्या दोघींना झू मध्ये घेऊन गेला होता, तेव्हाचा फोटो आहे. अगदी 3-3.5 वर्षाच्या असतील. तसा तुझा आहे का एखादा फोटो तुझ्या बाबा बरोबर लहानपणी काढलेला? तुला वाईट वाटू नये म्हणून आकाश बाबा तुला आपला मुलगा मानतो, एवढं. मग आता मी काय करू? अरे माझ्याकडे आयडिया आहे ना एक. काय? हे बघ, हे बघ. बोर्डिंग स्कूल? अरे मस्त बोर्डिंग स्कूल आहे ही. आणि तुला गंमत माहितीये का, त्यांच्याकडे ना क्रिकेटची टीम आहे त्यांची स्वतःची. तुला खूप मजा येणार आहे इथे. तुला जे हवं ना ते तू करू शकशील इथे. तुला खूप मजा येईल. आणि कसं आहे ना, घरामध्ये कोणालाही तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. अरे अगदी तुझ्या आईला सुद्धा नाही. आणि बाबा तर काय तुझं नाही. त्यापेक्षा तिथे गेलास ना, तुला सगळं हवं तेव्हा हवं ते हवं तसं करता येईल. आणि कसं आहे, इथे तुझ्या आईला चिनू मनूकडे बघायला वेळ पण मिळेल. म्हणजे तिथे तू सुखी आणि इथे या घरामध्ये तुझे आई बाबा सुखी. कशी आयडिया? आणि काय रे, काय झालं? बनी, काय रडतोस बाळा? इकडे माझ्याकडे बघ. काय रडतोस तू? मला नाही सांगणार? ये तू इथे येऊन बस. शांत हो, बस इथे. काय झालं बाळा, आता तरी सांग. I love you. मला माहितीये बाळा, आय लव्ह यू टू. तू माझं शहाणं बाळ आहेस की नाही. आय लव्ह यू व्हेरी व्हेरी मच. आई सॉरी, मी परत असं कधीच नाही करणार. मी कधीच चुकीचं वागणार नाही. मी साध्यासारखं वागणार. तू शहाणाच आहेस बाळा, बस कधी कधी वात्रटपणा करतोस. बनी, मला माहितीये बाबा नाही आला म्हणून तुला वाईट वाटलं ना, पण वाईट नको वाटून घेऊ बाळा. बाबाला खरंच यायचं होतं. तुला माहितीये ना, ती किती उत्साहात होते. चिनू अचानक खूप आजारी पडली, माहितीये, खूप रडत होती. लहान आहे ना बिचारी, म्हणून मी झोपायला जातो. उद्या माझी स्कूल आहे ना. बाय. अरे बाय, गुड नाईट स्वीट ड्रीम. बनी,
गुड गर्ल. अजून पाहिजे? सकाळी माझ्या बाळाला खूप त्रास होत होता ना. आता कसं वाटतंय? बरं आहे थोडं? छान, गुड. आता शांतपणे झोपायचं. गुड गर्ल. झोप आता. हा तुम्हाला पण या इथे. चला दोघी आता मस्त झोपून घ्या. चला चला चला. येस, गुड गर्ल. गुड. अरे बनी, जेवण झालं ना नीट? बाळा मी एक मस्त स्टोरी ऐकू का तुला? हा आवडेल. बाळा ऐक ना, मी बोललो ना आपण जाऊया उद्या खेळायला. हा बनी, बनी माझ बनी, 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 काय रे, किती वेळा सांगितलं असं डोक्यावर पांघरून नाही घ्यायचं. खाली घेऊन झोप. अरे एका मुलाचा राग अजून गेला नाहीये वाटतं. बनी, आज माझा दिवसच फसला. चिनू आजारी पडली आणि तिला सांभाळण्याच्या नादात मी बनीला दिलेलं प्रॉमिस मोडलं. हो हो, असं असं खरंच नाहीये काही. असं नका विचार करू प्लीज. आणि चिनू अशी अचानक आजारी पडेल असं कोणाला वाटलं तरी होतं का? तरी पण प्रॉमिस तोडलंच ना. मला प्रॉमिस तोडणारा बाबा नाही बनायचंय. 3 मुलांना सांभाळताना कोणा ना कोणावर दुर्लक्ष होणारच आहे. मग हे कसं हँडल करायचं आपण? अवनी वहिनी म्हणाल्या तसं आपण आपलं 200% द्यायचा पूर्ण प्रयत्न करायचा. आज कमी पडलो तर उद्या ती उणीव भरून काढायची. बरोबर, असंच करणार आहे मी. उद्या ना एक टर्फ बुक करून टाकतो आणि शिवाय त्या शाळेतले सगळे मित्र आहेत ना, त्या सगळ्यांना घेऊन येतो. हे म्हणजे कसं सगळे एन्जॉय करतील, मस्ती करतील. आवडेल बनीला आणि कदाचित त्याचा रागही जाईल. काय वाटतं तुम्हाला? कसं आहे प्लॅन? वसुंधरा, वसुंधरा, हा राग जाईल? हो नाही अहो, मला असं वाटतं की त्याचा तर ऑलरेडी राग गेलाय तुमच्यावरचा. कशावर? मगाशी आला होता माझ्याकडे, मला मिठी मारली, आय लव्ह यू पण म्हणाला. समजूतदार आहे तसा तो. हे मीच समजून घेतो. आणि तुमची टर्फची आयडिया आवडली मला. नक्की ना? मग मी आताच बुक करून घेतो. आलोच. वा वहिनी, आज मज्जा आली. कशाबद्दल? ह्याच्याबद्दल म्हणताय का आणखीन कशाबद्दल? ह्याच्याबद्दल नाही ग,
आपण जी कामगिरी बजावली आहे त्याच्याबद्दल सकाळपासून आवाज नाही आला मुलाचा. आणखी थोडासा वेळ द्यायला पाहिजे. हो बघा, बनी आपण घराच्या बाहेर जातोय की नाही. बनी, आलास बाळा? तुलाच हाक मारणार होते. हे घे टिफिन. चल मी पण येते तुला सोडायला. बनी, मला बोलायचंय तुझ्याशी. माझं काय चुकलंय आता? अरे बाळा, असं का बोलतोयस तू? काहीच नाही केलंयस तू. मला खरं सांग, तू अजूनही चिडलायस माझ्यावर. आणि असं नको करू बाळा. बाबांना खरंच यायचं होतं. तू मला सांगते, ते तुला मुद्दाम कधी हर्ट करतील का? मला नाही माहित. बनी, चिनू खरंच खूप आजारी होती अरे, आणि म्हणून बाबाला अर्जंटली तिला आपल्या घरी घेऊन यावं लागलं. त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. नाहीतर मला सांग, त्यांनी एवढा मोठा प्लॅन केला असता तुझ्यासाठी. आज स्कूल मधून आल्यानंतर खूप छान वेळ जाणार आहे तुझा. बाबांनी तुझ्यासाठी टर्फ बुक केलाय. तुझ्या सगळ्या मित्रांना बोलवलंय माहितीये. छान फुटबॉल खेळ, खूप मजा कर. बनी हसणार आहे. आणि इकडे मी ठेवते. बनी, चल चल चल, लेट्स गो लेट्स गो. रेडी? बनी, आज ना मी मस्त टर्फ बुक केलंय. एकदा शाळा सुटली ना की चिनू म्हणून आपण घरी सोडायचं आणि मस्त खेळायला जायचं. तुझ्या वर्गातल्या सगळ्या मित्रांना पण सांगून ठेव. हा, आणि मी काय बोलतोय, आपल्या मॅच नंतर पिझ्झा खायला जाऊया का? म्हणजे खूप भूक लागली असेल ना. काय बोलतो? हा, बनी, इट्स ओके. आम्ही करू मॅनेज. अँड डोंट वरी, घरी परत येईपर्यंत सगळा मूड चेंज झाला असेल. वसुंधरा, झालं की नाही ग? ठीक, येतो. बाय. बाय. बाय मुलांनो. सुशीला, अगं वेळ लागणार असेल तर राहू दे ना. आले. किती घाई करता हो? अगं घाई करणार आहे तर काय, नर्सरीत किती कामं पडलेत माहितीये का? कुंदा आली वाटतं. तू परत का आलास तू? सुप्रभात बाबा. सुप्रभात आई. काय सगळं काय? हे काय चाललंय तुझं? हे काय चाललंय? जरा खर्च करायचा होता ना घराच्या मेंटेनन्सवर, काय हालत करून ठेवली. एवढी मोठी जागा आहे आपली, ती बाहेरची जागा पकडून तर जवळजवळ 1.5 गुंठा असेल ना. हे काय बडबडतोयस तू? जे मी विचारतोय ना त्याचं उत्तर द्या आधी. का विकत होतात घर? हा, इतक्या प्राईम लोकेशनवर आपलं घर आहे. किंमत माहितीये का तुम्हाला? नाही म्हटलं तरी आजच्या मार्केटनुसार जर आपण हिशोब केला ना
तरी निदान जवळजवळ 3 कोटी येतील. किती? 3 कोटी. काय काय करणार काय एवढ्या पैशांचं? काय वर्ल्ड टूर वगैरे प्लॅन केली की काय? अशी अर्धी लाकडं तुमची गेली. शार्दूल, नीट बोल. नीटच बोलतोय. अजून तरी सांगा ना, का विकत का होतात तुम्ही?